ओ डेरेचे बाबा चला व दुकान बंद करा चला. कुठं कुठं जावं लागते? कुठं चालली एवढी बॅग घेऊन? आता कुठं नाही जात मी. आता पाहुणे आहे घरी सगळे, तू आई बाबा सगळे घरी आहे, तू कुठं चाल म्हणतं? त्या बाईनं सांगितलं काम सोपवलं तर पाहुणे आहे की नाही सगळे घरी, पाहुण्यासाठी कपडे आणा म्हणे. तर म्हणून म्हणतो तुम्हाला चला बरं, चला दुकानात मा सांगा तिकडे मार्केटात पाहुण्यासाठी सगळ्यासाठी कपडे बी आणायचे आहे आणि आंबे आणायचे आहे. आंबे किराणा थोडा बहुत पाहुणचार करते ना, सगळ्याचा पाहुणचार आहे ना आज आपल्या घरी, तर आणायला लागेल का किराणा की? तर चला बरं मा सांगा, चला करा बरं बंद दुकान चला. तुला सांगितलं काय? हे पैशा आदल्याचा व्यवहार, हे कपडे घेवायचं, हे किराणा हे ते घेवायचं, तुला सांगितलं काय? मजाक करून राहिली काय? तुलेच काही घेवायचं आहे? आईचं नाव घेऊन आईचं नाव सांगून राहिली बोयाच. आईनं तुले काय सांगू नाही? आईनं कधी सांगितलं तुले? आज सांगून हसू नका, दातही दिसत नाही, चुपचाप राहा. सांगितलं मला आत्याबाईनं. हो आणून घे म्हणे. आता बिंदुताई जाऊ शकत नाही आणि काजल पडते लहान, तर मग उरलं कोण? मी आणि तुम्ही. आणि मी गेली असती एकटी, पण आता म्हटलं काय आता एकटं जावं म्हटलं, तर म्हणून तुम्हाला संग घेऊन चालली. चला करा बरं बंद दुकान बंद करा आणि चला 4 वाजतवरी घरी येऊन जाऊ. मला तर आश्चर्यच वाटून राहिलं. तुला कसं सांगितलं आईनं? आईनं तुला सांगितलं कपडे कोणाकोणासाठी कपडे आणायचे सांगितले सांग? काय हसून राहिले व? काय मला सांगितलं म्हणजे काय कुठं मोठी मोठी नवाई झाली काय? काऊन मी आणू नाही शकत का? मी काय लहानशी आहो काय? लहानशी बाई आहो का मी? मला समजत नाही का व्यवहार पैसा आदला? कपडे आणायला सांगितले आईनं मला, सगळ्यासाठी सांगितले. काजलच्या आईसाठी, बिंदुताईच्या आईसाठी, मा आईसाठी आणि बाबासाठी. काजलचे बाबा, बिंदूचे बाबा, माय बाबा सगळ्यासाठी जाण्याचे सांगितले. असं पैसे किती दिले मग आईनं? हो दिले. किती रुपये दिले? दिले 20,000. 20,000 आईनं तुझ्याजवळ दिले? बाप पागल झाली का आई? हो तर दिले. तर काऊन मला समजत नाही काय? 20,000 ना 10,000 किती होते? तर दिले आहे ना माझ्याजवळ. चला करा बरं बंद, फालतूच्या ये नको करा. करा बरं बंद दुकान, करा बरं बंद. चला बरं पटकन येऊन जाऊ. आणि ते पैसे दे माझ्याजवळ पुऱ्या, मग घेऊ जा काय घेवायचं आहे तांदे. आता साडी किती घेवायचं तुला समजन काय? कशा घ्यावं लागते, काय घ्यावं लागते? त्या बाबासाठी धोतर, अजून ते दोघांसाठी शर्ट पॅन्ट पीस. आता हे पा सांगतो तुम्हाला. आता बाई काय म्हणे 3 साड्या आणि ब्लाऊज पीस त्याच्यातच राहते, 3 पेटीकोट आणि 3 त्याच्यात राहते, 3 डझन बांगड्या आणि शर्ट पॅन्ट पीस आणि बाबासाठी धोतर आणि शर्ट पीस असं सांगितलं एवढं. आणि आंबे आणि अजून थोडा बहुत भाजीपाला आणजो म्हणे. तर तेवढे समजत नाही का मला? हसून राहिले मोठे. तर असं आईनं असं सांगितलं का? साड्या मग 20,000 कितीच्या साड्या म्हणे? तुला समजन ना? हो मला सगळं माहिती आहे, सगळं समजते मला. मी काही ना समज नाही. हो एका लेकराची माय झाली, सर समजते मला. चला तुम्ही करा शटर पाडत आहे आणि चला. पैसे आहे मा बॅग मध्ये, मी काही हरपत नाही. आणि चला तुम्ही फक्त मागं चला सोबती म्हणून. चाल पाहू आता आईनं दिलास तो हाती व्यवहार तर आता चाल पाहूच कसा करतो. तर कसा करतो म्हणजे येत नाही का मला? पाहिजे बरं कसं करतो. चला बरोबर तडजोड करतो मी. हो चल निघ बाहेर, मग शटर पाडतो. चला. कुठं गेलते व? किती वेळची वाट पाहून राहिली मी. आणि भाऊ कुठं? ती गबी जण चहा प्यावाले बोलावा ना. चहा प्यावाले 4 वाजले ना, चहा बनवतो ना. आता चहा की राहू दे, आता चहा राहू दे. तू कोणी आता भाकरी बनव. आता 11 वाजता जेवण केलं तर 4 वाजले तर भुका लागल्या नसेल काय? तर जरा चहा बनवतो म्हणलं, कप थोडेसे पापड तोडतो. आतापासून भाकरी कायले म्हणून राहिले तुम्ही? रातच्यानं आता चांगलं पुरणाच्या पोळ्या, मांडे, पुरी, रस गीस बनवूनच ना, भाकरी थोडी. आता चहाचं राहू दे. आणि रात्री स्वयंपाकामध्ये आमच्यासाठी काय फक्त भात मांडून दे, गोंजभर भात मांडून दे आणि भाकरी करून दे आणि लसूण अद्रकचा लादा करून दे, पेस्ट एवढं करून दे. आम्ही 3-4 जण वावरात करतो आणि जेवतो. असं कसं वावरात हातानं करताना जेवता? पाहुणे होय ना आपले, सोयरे होय ना. ते काही तुमचे भाऊ आहे का? ते त्याला घेऊन सोयरे होय आपले. घरीच जेव जा चांगला पाहुणचा आणते. भाकरीनं लादा कायच्यासाठी काय होय ते? अरे बा आता सारखे आम्ही भाऊ मिळलो, सोयरे इवा भाऊ समज ना. आता आम्ही करतो जराशी पार्टी वावरामध्ये. 2 जण गेले आता आणाले, मालताल आणाले गेले. दुकानी भाकरी बनवून दे, भात बनवून दे आणि लादा बनवून दे बस. आणि एक थोडं पुढे बांधू हे देऊन दे, तिखट मीठ हळद आणि एका शिशीमध्ये तेल देऊन दे. होऊन जाते आमचं. ते तुमचं बायाचा करतो घरी स्वयंपाक. आणि कर मस्त पाहुणचार, आंब्याचा रस घेईन. ते आम्हाला नाही जमत ते आंब्याचा रस घे, आम्ही काही खात नाही. आम्ही मस्त माल खातो तिकडे वावरामध्ये 4 जण. असं आहे काय? म्हणूनच म्हटलं कुठं गेलते तर तुम्ही एवढ्या वेळची?
मी पाहून राहिले दिसे नाही. वावरातच होतो. आता तूच तर म्हटली होती ना आता रातभर थांबा तर वावरात घुमाले की घेऊन जा. तर घेऊन गेलो वावरामध्ये. घुमता घुमता आलं लक्षात प्लॅन. चला म्हटलं आता कधी एकखट्टे कधी होत नाही. आता एकखट्टे झालो चौघही जण. करा मस्त पार्टी गिरटी मजा करा वाजची रात्र. उद्या तर चाललेच जातील ना मग. म्हणून म्हणतो. तर मी एकटा पडतो. तो काही होत नाही ते जमत नाही. आता तिघ चौघही मिळलो मस्त. आता जमून जाते. तर जमू दे जरासं. तू बायाचं करून घे घरी. आम्ही माणसाचं पाहतो मी तिकडे. ठीक आहे बा. मग काय आता भाकरी आणि भात काय आताच बनवून देऊ का आता? देतो 6 वाजता. 6 वाजता येईन मी घरी. येईन मी 6 वाजता. बनवून ठेवून देतो एका थैलीत. भरून ठेवून देतो सगळं. बरं ठीक आहे. मग किती 10 होऊन जाईन का? 10 किती जण आहे तुम्ही? 4. मग 2-2 खान काय? मग 2 कोणासाठी? असो कोणाला जास्त भूक असली तर असो जास्तीच्या 2 म्हणून म्हणतो 2 जास्त. भात तर आहेच अजून. बरं ठीक आहे. करून ठेवतो. पाहिजे काही पेजा गिजा नको बापा. नाही तर बस करण बडबड पिऊन गिर आहे वावरात. नाही काही नाही होत. तू चुप राह ना. तुला नाही एवढं समजत. आम्ही बरोबर व्यवस्थित सांभाळूनच करतो जे करायचं आहे ते. ठीक आहे बा. मग कोण दोघं गेले तर काय आणायला गेले म्हणतात? पैसे दिले ते का त्याचेच पैसे ना? दिले पैसे दिले. मीच दिलो पैसे. हे गेले काय म्हणते आपले काजलचे बाबा आणि बिंदूचे बाबा गेले आणाले. जा म्हटलं. आम्ही दोघं हाऊ वावरात बसतो. आम्ही काड्या गिड्याची सोय करतो. असं ठीक आहे. पैसे द्यायचे नाही लागले पाहिजे. काही करा पण पैसे तुम्हीच द्या पुरे. हो नाही तर बस. नाही ते मला समजते ना. मला समजते. मी दिलो पैसे. परत चाल मग मी जातो वावरात. आता तुला तेच सांगायला आलो होतो का भाकरी की करून ठेवू म्हणून. ते भाऊ एकटे चालले त्याचे बाबा. चल येतो मी. जातो वावरात. हो जा. ठीक आहे. असे आहे माणसं एकखट्टे जमखट्टा झाला का बस येईल. हेच सोचते पेनानं खाणं. दुसरं काही नाही. आम्ही बाया आम्ही करावं काय मग. ओ हेरेचे बाबा. काय होय? काय झालं? चाल ना पटपट. काय समोर निघाले? तुमच्यासाठी काय ताट वाढलाय का समोर? एवढे जाऊन राहिले खाई ना. थांबतही नाही. काय म्हणतो बोल. कायच्यासाठी थांबवली? काय आहे इथं? हे साडीचं दुकान होय ना. हे काय होय? साडी लटकली आहे. अजून दुसरे कपडे बी भेटून जाते इथं नाही. हे काय इथून घेतं का साड्या? इथं 200, 300, 500 पर्यंत साड्या असन. हे अशाच साड्या आहे. चिंदी बाजार. इथून घेतं काय? सस्ता घेतं का? सस्ता माल पाहिजे काय? अहो मग चालन ना. चांगल्या साड्या स्वस्त्यामध्ये भेटल्या तर काय फरक पडते? दुकानावर नको जा तुम्ही. लहान आहे म्हणून खराब असन. धंदा तर चालून पहा. अशा नसन ना चांगल्या साड्या असन ना. स्वस्त्या भेटल्या तर अजून चांगलं आपलेच पैसे वाचते. पैसे वाचवायची काय गरज आहे तुला? दिले नाही ना पैसे लय मोठे. तर चांगल्याच साड्या घे ना. चांगल्या दुकानातून मोठ्या. या अशा दुकानातून काही साड्या आहे का इथं? काही कपडे आहे का? किती 2-4 वर्षाचा माल असन इथं काहीतरी. चाल समोरचा चांगल्या दुकानात. चला बापा. मग मला स्वस्त भेटन तर घेऊ. स्वस्त भेटन. चाल चुपचाप. भेटू बाई माणूस. काही ऐकतच नाही टोपड्यावानाचा. चाल ये लवकर. पाय मोजत नको येऊ. हो आली. चला. आता हे दोघं ये थोडी आपण व्यवस्था लावून ठेवू. पाण्याची काढ्याची पाण्यात आपल्या चुलीची 3 गोटे मांडले का झाली चूल. हो आपण व्यवस्था करून ठेवून देऊ. आले तुम्ही सांगितलं का बाईले भाकरी भात करून ठेवाले? हो सांगून दिलं तिले करून ठेव म्हणून. 6 वाजे तरी. मग 6 वाजता मी घरी जाईन आणि आयतं घेऊन येऊन जाईन. मग 6 वाजता करून घेऊ आणि सुरू करून घेऊ आपल्या जेवण. हो चला मग पाहू तिकडे करू व्यवस्था. कुठे इथंच करता काय? इथं कसं का? इथं नाही तिकडेच करू ना. इकडे का सवान जागी तिकडे विहीर इकडे तिकडेच करून घेऊ. लागन तर जेवायला इथं येऊन जाऊ मस्त थंडाईमध्ये. चला मग काय काड्या आणा लागेल नाही. कवटाकभर होऊन जाईल. कवटाकभर आपल्याला कराच बाबा. फक्त भाजीच करा लागते दुसरं काय. हो होऊन जाते. कवटाकभर होऊन जाते. गरज होते तेवढ्यात. नागरिकी चांगली केली का तुम्ही? मस्त केली. मोकळं झालं मस्त. हो मग कसं तर मे महिन्यातच केलो. कडक उन्हामध्ये चांगली ऊन भेटली मस्त. बरोबर आहे का? मे महिन्यात कडक उन्हामध्ये नागरिकी केली ना वाई एकदम मस्त. चांगलं मोकळं पडलं मस्त. खोलवर केली मस्त. मी वावराच्या मामल्यामध्ये पैशाचं नाही पाहत. पैसे तुम्हाला जेवढे घेवायचे रोज मी खिस करत नाही. एवढंच देतो तेवढंच देतो. पण मला काम चांगलं पाहिजे. मी ट्रॅक्टरवाल्याला पहिलेच सांगून ठेवलो काम चांगलं करा. मी खिस करणार नाही. जेवढा रोज चालू आहे तेवढा मी देईन. बरोबर आहे ना का? आता घेतेच ना. जेवढं आहे तेवढंच घेतेच ना. जास्तीच घेतेत का कोणी? मग कसं तर आपलं काम चांगलं झाल्याशी मतलब. काम चांगलं झालं का पैसे थोडे जास्तही गेले तर फरक नाही पडत. काम तसं चांगलं झालं. मस्त वाई झाली एकदम. असं मोकळं पडलं मस्त. तर काय पेरतं आता इथं पाहतो. आता इथं पराठी लावून देतो. नाही तर मग सोयाबीन नाही का? इथं पराठी जेवण मस्त. माती मोकळी आहे. होल आहे. धरून ठेवून पाणी. पराठी जेवण पराठी लाव इथं. तसं करतो मग. इथं पराठी लावून देतो. तिकडे सोयाबीन की तिकडे. चाल मग पाहू तिकडे करू व्यवस्था. हो चाल. या एकाच कलरच्या 3 साड्या भेटन काय?
या एकाच कलरच्या 3? हो भेटून जातील एकाच कलर पाहिजे काय? हो भाऊ, हे एकच कलर पाहिजे, हेच कलर, हेच डिझाईन आणि हेच तीन तीन साड्या पाहिजे एकसारख्या. भेटन ना? हो भेटून जातील एकसारखेच घेतं काय? कलर तर वेगळे वेगळे घे. अहो तुम्हाला नाही समजत, एकसारख्याच घेतो तिघीसाठी बी, एकाच भावाच्या. काय भेदभाव नाही करत मी. माझ्या आईसाठी 1000ची घेईन आणि बिंदूच्या आईसाठी 1500ची घेईन आणि काजलच्या आईसाठी 2000ची घेईन. मी काय भेदभाव नाही करत. एकाच डिझाईनच्या, एकाच कलरच्या आणि एकाच भावाच्या तिघीसाठी बी सारख्या सेम. ते घे तू, एकसारख्या घे, एकाच भावाच्या घे, पण कलर तर अलग घे. कलर अलग अलग घे. नाही नाही, कलर डिझाईन अलग अलग असल्यानं कधी भाव बी कमी जास्त होते नाही का भाऊ? होते ना. दुसऱ्या कलरची, दुसऱ्या डिझाईनची मी साडी घेईन तर हे 500ची तर ते 450ची होईल ना? हो हो होते 50-100चा फरक प्रत्येक साडीमध्ये राहतेच. पहा म्हणून म्हणतो मी भेदभाव केल्यासारखं नाही. नाही तर काय म्हणते का, पाय ना तिच्या आईसाठी चांगली साडी आणली, मा आईसाठी खराब आणली, असं होईल. म्हणून मी बिलकुल भेदभाव करणार. मी एकाच कलरच्या, एकाच डिझाईनच्या आणि एकाच प्रकारची साडी तिघीसाठी बिन जाय तिकडे. घे बा, घे, कर तुझ्या मतानं कर, घे. बरं भाऊ, हेच डिझाईन दे बरं पॅक करून. काय भाव म्हणला साडीचा? जास्त नाही, 1000ची साडी आहे. 1000ची 3000च्या 3. 1000ची? हो हो 1000ची आहे. माय पाव धरेचे बाबा, मला काय वाटलं का 1500ची होय काय बा ही साडी. पाहत पाहिल्यानं कशी दिसते, बुट्टे बुट्टे असे रिच लुक दिसून राहिला. म्हणणार नाही कोणी 1000 रुपयाची होय म्हणून. हा पाहणारे म्हणून 1500-2000चीच होय म्हणून. तर तुले समजते बा ते साडीचं. आता 1000 रुपये म्हणते तर घेऊन घे मग 3 साड्या. भाऊ ठीक आहे, पॅक करून दे 3. अलग अलग कर जा. हो हो. भाऊ मी का म्हणतो का, हे साडी 1000 रुपयाची आहे तर तुम्ही याच्यावर 2000चं लेबल लावू शकता काय? म्हणजे पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे का 2000ची होय बा, असं करू शकता काय? करत तर नाही बा आम्ही, तसं नाही. आम्ही धोका देत नाही कोणाला. 1000चं 1000च लेबल राहील. आम्ही 2000 आम्ही स्वतः लेबल लावत नाही. लेबल कंपनीतून लावून येते. ललिता काही पागल गिकल झाली काय बिन बायको? अहो तुम्हाला नाही समजत, चिडू नका एवढे. काय तुम्हाला थोडी माहित आहे एवढं? मला माहित आहे तेवढं. तर 1000 रुपयाची साडी घेतो, लेबल जर 2000चं असलं तर काय म्हणतील का 2000ची साडी आणली, असं नाही का? पैसे राहील ना मग आपल्यापाशी. विचार करा, 3000 रुपये वाचते, 3 साड्यावर 3000 रुपये वाचते. आपल्याला खर्चाले होईल. आणि त्यालाही वाटण पाहुणे येईल का बापा 2000ची साडी घेतली. तू एक डोकं चालू नको, करामती डोकं तुझं चालू नको. तू चुपचाप भाऊ करा ते. लेबल गिबल लावू नका. 1000चंही नाही नको लावा ना, 2000चंही नको लावा. लेबल लावूच नका. अशी पॅक करून द्या चांगली मस्त. थांबा ना हो तुम्ही, दे त्याच्या बाबा. थांबा ना जरा, मामतान करू द्या ना तुम्ही. भाऊ पैसे घेता द्या, 100 रुपये जास्त घेता. एक साडीवर 100 देईन मी. 2000चा लेबल लावा साडीले मस्त. आणि चांगल्या पन्नीमध्ये, थैली मग पन्नी नको, चांगल्या थैलीमध्ये पॅक करून द्या. अलग अलग 3 थैली, 3 साड्या आणि 2000चा लेबल लावा. बरं ठीक आहे. कायले तरी ललिता फालतूची, जेवढं जे आहे तेच. अहो तुम्हाला नाही समजत ना हो दुनियादारी. जेवढं केलं तेवढं. हेच आता मी काही भेदभाव नाही केला. माझ्यासाठी बी थेच घेतली, तिघीसाठी थेच घेतली. दुनियाले दिसते तसं नसते धैर्याचे बाबा. आपण 2000ची साडी घेऊ ना, घरी जाऊन म्हणते ना मग हे तर 1000 रुपयाची वाटते. आणि आपण 1000 रुपयाची घेऊ ना, 2000चा लेबल लावलं ना, दिसन ना, अरे बापरे म्हणून 2000ची साडी घेतली. असं असते दुनिया, अशी असते. दिसते तसं नसते. काय तुम्ही चुप राहा, काही नाही होत. पण असा धोका देण्यात काय फायदा होता? मग 2-2000च्याच घेऊन घे. एवढी चांगली साडी भेटून राहिली 1000 रुपयामध्ये, तर 2000 कायलेच खर्च करू मी? काहीतरी ते तुम्ही दिमाग नाही होते. टोपी काढा जरासं, ऊन गिन लागू द्या टाकल्याले दिमाकाने. दिमाग वाढन जरासं, रोशनी पडू द्या. बिन बायको तुले हात जोडले बा. हो, आणि घरी चुपचाप राहायचा. बोल कर जा नको आत्याबाईच्या समोर.